नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की राशन कार्ड बंद होणार आहे। तर ज्या राशन कार्ड धारकांनी ई-केवायसी अजून कंप्लीट केलेली नाही त्या राशन कार्ड धारकांचे राशन बंद होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये राशन कार्ड धारकांसाठी सरकारने एक लॉन्च केली एक नवीन ॲप्लिकेशन। ते ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये सुद्धा चालते। तर सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणल्यात, त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे। यातील एक सगळ्यात मोठा आणि हितकारी योजना म्हणजे राशन कार्ड योजना। या योजनेमुळे देशातील गोरगरीब जनतेचे रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते, तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात। अशाच एक आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। तो म्हणजे आता रेशन संबंधित तुम्हाला कोणतीही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेला आहे। या ॲपचे नाव रेशन न्यू ॲप असे आहे। या ॲपद्वारे सरकार जवळपास 80 कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असते याची माहिती आहे। परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही या ॲपवर तक्रार करू शकता। हे देखील शासनाने तुमच्या राशन कार्ड धारकांकरिता केलेलं आहे। त्यासाठी लवकर जाऊन राशन कार्ड धारकांनी ई-केवायसी कंप्लीट करून घेणे अनिवार्य आहे। 31 ऑक्टोबर हिची शेवटची तारीख होती, पण आता तारीखमध्ये वाढ झालेली आहे। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीची तारखेत वाढ झालेली आहे। तर सरकारने वन नेशन वन राशन कार्ड ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी दृष्टीने सुरू केलेली आहे। या योजनेचा उद्देश हा देशातील स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षितता निश्चित करणे, तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्याची येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदे अंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देते। या शिधापत्रिकांना आता त्यांच्या अन्न हक्कांचा देशातील कुठूनही लाभ घेता येणार आहे। सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा हा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सरकारने ही वन नेशन वन राशन कार्ड योजना 2019 मध्ये सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांनी अन्नधान्य तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदे अंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देते। या शिधापत्रिकात सरकारने वन रेशन वन 2019 मध्ये सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते। त्यासाठी आता राशन कार्डला आधार कार्ड क्रमांक लिंक करणे देखील खूप गरजेचे आहे। तर रेशन कार्ड संदर्भात एक माहिती आलेली आहे। आता रेशन कार्ड द्वारे ही माहिती आलेली आहे, पण या माहितीसाठी आपल्याला काहीतरी लोडिंग येत आहे। तर आपण जाणून घेतलं की राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन ॲप सुद्धा महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने आपल्याला लॉन्च केलेले आहे। तर तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करून घ्या आणि राशन कार्डचा तुम्ही सुद्धा अन्नधान्याचा लाभ मिळवा। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।